कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेला मागच्या 5 वर्षात नवे पर्वयांनी कसं जनतेला फसवलं आणि आता 5 वर्ष झाल्यानंतर आता जनतेला कसं फसवत आहे मी ही सर्व वाचून दाखवतो। नवे पर्वणी मागच्या 5 वर्षात पुरी भाजी, चॉकलेट, पॅड, पेन त्यांच्या मशी तुम्हाला देऊ म्हणले, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर पैसे सोडू म्हणले, अजून वगैरे वगैरे बरंच काही ह्या मुद्द्यावर सर्व जनतेला फसवलं आणि आता वेगळ्या मार्गाने फसवत आहे। तुम्हाला मी सगळं वाचून दाखवतो। नवे पर्व यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार जनतेशी खोटं बोलायला लागले आहेत। न केलेल्या कामाचे श्रेय यापूर्वी ते फक्त निवेदन देतानाचे फोटो काढून घेत होते, परंतु आता तसं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याही पुढे पाऊल उचलून श्रेय घेण्यासाठी निधी आणला अशा खोट्या पोस्ट करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे। स्वतः 3 वर्षात महायुतीचे सरकार असताना निधी आणता आला नाही, कोणतेही लोकोपयोगी काम करता आले नाही, फक्त सोशल मीडियावर चमचेगिरी करत कधी 3200 कोटी आणले तर कधी 5000 कोटी आणले म्हणतात। हिशोब विचारला तर केंद्र सरकारने केलेल्या आणि राम शिंदे साहेब यांनी केलेल्या रस्त्याची नावे सांगतात, मंजूर तर काहीच करता आले नाही। त्या MIDC ची किंमत सांगतात। आमदार रोहित पवार कर्जत मधील जनतेला तुच्छ समजतात हे सर्व जनतेला माहीत आहे, परंतु आता तर असा खोटारडेपणा करून ते कर्जत जामखेड मधील जनतेला मूर्ख सुद्धा समजायला लागले आहेत। फक्त निवेदन आणि फोटो काढून कामे मंजूर होत नाहीत। आमदार राम शिंदे साहेब यांनी आता कर्जत जामखेडमध्ये मंजूर केलेल्या कामाचे निवेदन आणि रस्त्याचे मंजुरी दिलेले पत्र टाकतो, तुम्ही तसे पत्र टाका। फक्त खोटे बोलून जनतेला भलवायचा पोरकटपणा करून काही साध्य होणार नाही। हा राम शिंदे यांच्या कामाचे श्रेय घेण्यामुळे आणि सोशल मीडिया खोटे बोलण्याचे जनतेच्या वरचा विश्वास उडाला आहे। मागच्या वेळी तुम्ही राम शिंदे साहेबांना प्रश्न विचारले होते, आता तुम्हाला जनता प्रश्न विचारणार आहे की तुम्ही 5 वर्षामध्ये कुकडीच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित का केले नाही, ऊसाचा प्रश्न सोडवता आला नाही, MIDCचा फक्त कर्जत अमरनाथ विद्यालयासमोर गणपती देखावा केला, तुम्हाला मंजुरी मिळत आली नाही, तरी मंजुरी म्हणून नाचत का होते। कर्जत नगरपंचायतमध्ये किती निधी आणला, तुकाई उपसा सिंचन का पूर्ण होऊ दिली नाही। आता राम शिंदे साहेबांनी पूर्ण करून आज काम चालू केलं आहे। आता पावसाळा असल्यामुळे उर्वरित काम थोडं राहिले, ती काम उन्हाळ्यात करून देऊन आम्हाला सर्वांना राम शिंदे साहेबांमार्फतच तुकाई जारीचे पाणी मिळणार आहे। तुम्ही आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिला आहे। तुम्ही खोटारडेपणा करून आता कर्जत जामखेडच्या जनतेच्या मनात घर करू शकत नाहीत। तुमच्या खोटारडेपणाची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे। यावेळी बदललेले वातावरण पाहून तुम्ही सैरवैर झाले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता खोटेपणाचा आधार घ्यावा लागत आहे। तुमचा या पोरकटपणाचा जनतेला वीट आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जागा यावेळेस 100% जनता दाखवून देणार आहे। सद्गुरू गोदड महाराजांच्या आणि आई जगदंबेच्या या पावनभूमीत खोटारडेपणा चालत नाही। तुम्हाला सद्बुद्धी देवो आणि तुमच्या खोटारडेपणाला आळा बसो अशी घणाघाती टीका मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष
जिल्हा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष करत आहे आणि अजून करत राहणार। तुम्ही माझे 4 वर्षे पूर्वीचे फोटो व्हायरल करत तुम्ही माझी बदनामी केली आहे। त्याच्यामुळे मी तुमच्या विरोधात अजून रोज वेगळ्या बातम्या देणार आहे। काय तुम्हाला माझं कोणाचं काय करायचं करा, मला आत्महत्या करायची होती पण त्यातून मी वाचून अजून मला कधी आत्महत्या करायची पाळी आली तरी मी करणार। तुम्ही माझी बदनामी काय केली त्याच्यामुळे मी तुमच्या विरोधात रोज बातम्या लावणार म्हणजे लावणार असं मी तुम्हाला सांगतो। आणि इथून पुढे तरी कर्जत जामखेड जनतेला खोटं बोलून भुलाबुली करून बसू नका। गेल्या 31 तारखेला तुम्ही यावेळेशी मंजूर करून आणतो म्हणले होते, त्याचं काय झालं? इतकं लोकांना खोटं बोलून फसू नका। आता तुम्हाला बोलायला माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत तरी सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी शब्द शोधून काढणार आहे असं मी तुम्हाला सांगतो। थोडं काहीतरी सत्य वागा। आणि मी सर्व कर्जत जामखेडमधील सर्व देवतांना मी नतमस्तक होऊन विनंती करतो। या नवे पर्व यांना चांगलं वागण्यासाठी, खरं बोलण्यासाठी सद्बुद्धी देवो अशी मी परमेश्वरांना सुद्धा विनंती करतो। सत्य वागा, सत्यमेव जयते। जय शिवाजी महाराज, जय भवानी, जय शिवाजी, सत्यमेव जयते। जय भीम, जय मल्हार, रामकृष्ण हरी।